नाही सासूबाई, पहिले सुधरेल मग प्रेम आणि मुलं. असेल तयारी तर राहते मी, नाहीतर जाईन. शिकली आहे, करेल नोकरी, भरेल माझं पोट. सुशांत मराठे. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. बरोबर राहिल्याने प्रेम वाढतं, तुलाही लळा लागेल त्याचा. बरोबर, हां, आपुलकी आपोआप वाढेल. पाहू आपण काही बदल होतो का. जया मराठे. बेटा, स्त्री सौंदर्यापेक्षा मोठा नशा नसतो, त्याला त्याची सवय लाव, मग पहा बदलते की नाही सर्व काही. माझ्या अटीवर तिथे राहायला तयार झाले ते. माझा दूर राहील माझा नवरा, हो म्हटलं सासू सासऱ्यांनी. पण सापळा होता तो एक दिवस माझा दुधात काहीतरी टाकलं. सासूबाईन मला भुरड येऊन पडले, पण नेमकी बाथरूममध्ये होते तेव्हा. पण मी बाथरूममध्येच पडले आणि तिथे झोप लागली. सासू सासऱ्यांची प्लॅनिंग होती, मला सांगून गेले होते ती कुठेतरी काम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर नवरा बाहेर निघाल्याबरोबर, काय ग बहिरे, का भेंड घातली होती का कानात, तेल नव्हतं वाटतं आईबापाकडे. इतके आवाज देऊन उठली नाही, मला वाटतं गेली की काय देवाकडेच. कसा बोलतो आहे, मूड खराब केला सर्व. आई तर म्हणाली होती. आणि गप्प बसला. रागात बोलला तर होता तो, पण तोंडातले शब्द तोंडात ठेवले होते त्यानं. मी जशी खाली किचनमध्ये गेले, सासूच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं. मला म्हणाली, काय सुनबाई, झालं काय म्हणतात ते मिलन तुमचं. तू फार हुशार समजत होती. अगं टाकलं लोधण गळ्यात तर कितीही माजलेला जनावर असला तर पळापळ बंद करतं. ढोराच्या गळ्यात लाकडी ओणका तसं बाईच्या गळ्यात मुलं. शहाणी समजत होती. मूर्ख, जा आता कुठे जाते, येशील इथचं. म्हणणं मला चांगलं समजलं होतं. माझ्या नशिबाने मला भुरळ आणि बेशुद्धी बाथरूममध्ये आली. दार बंद राहिल्याने नवऱ्याला काही करता नाही आलं. बेवडा होता तो, कुठे दया होता की दरवाजा तोडून टाकेल. मी सावध झाले. त्या दिवसापासून सासूचा मुखवटाही फाटला होता. उतरला होता मुखवटा आणि ती उतरली होती मनातून माझ्या. पुढे सावध राहील मी तिच्यापासून. तिचा मुखवटा तर उतरला होता, सासऱ्यांचा मुखवटाही उतरला. माझे शेवटल्या वर्षाचं ॲडमिशन घ्यायचं होतं. फॉर्म भरून दिला होता मी, पण कॉलेज पत्रावर पत्र पाठवत होते. मामाच्या घरचा पत्ता दिला होता. मी मनोजला म्हटलं, जा आणि करून दे बाबा हातपाय जोडून. मनोजनं ॲडमिशन तर करून टाकलं. कसं कळलं ते सासऱ्यांनी सांगितलं. सासरा म्हणाला मला, काय ग, ॲडमिशन करायचं असतं तर मीच नाही केलं असतं का. आणि कोण मुलगा आहे तो, लफडा आहे का तुझं, धमकी देत होता. मी, सासरे बुवा, तुम्ही करायला हवं होतं, हातपाय जोडून केलं असेल बिचाऱ्यानं. गुंडा आहे हातपाय जोडून नाही, हातपाय तोडून करेल म्हटला होता. घाबरवलं त्या बाईला तेव्हा कळलं झालं तुझं ॲडमिशन. हातपाय तोडून टाकेल अशी मी, आणि कुठे फेकून देईल कळणार नाही त्याला. मराठे या इथून, घर सोडायच्या आधी जग सोडतो माणूस. माझ्या लक्षात चांगलं चालू होतं, तिथं कोणी चांगलं नव्हतं. पण अभ्यास करण्यासाठी शांतता पाहिजे होती, ती नव्हती तिथं. मग मी ग्रंथालय लावलं. भरपूर विरोध झाला, पण लावलं.